न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आटपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल। कॉन्फरन्स मीटिंग, प्रमोशन इव्हेंट, पार्टी, वाढदिवस, साखरपुडा, डोहाळे जेवण, सुविधा, एसी हॉल, माइक आणि साऊंड सिस्टम, प्रोजेक्टर, उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज। बुकिंग साठी संपर्क साधा 9356998328। पत्ता रामकृष्ण पॅलेस, गळवे प्लाझा शेजारी। एक्झिक्युटिव्ह आटपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल। कॉन्फरन्स मीटिंग, प्रमोशन इव्हेंट, पार्टी, वाढदिवस, साखरपुडा, डोहाळे जेवण, सुविधा, एसी हॉल, माइक आणि साऊंड सिस्टम, प्रोजेक्टर, उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज। बुकिंग साठी संपर्क साधा 9356998328। पत्ता रामकृष्ण पॅलेस, गळवे प्लाझा शेजारी, दिघंजी रोड, आटपाडी। शैली वाहन शके 1946 अश्विन शुद्ध पाशांकुश एकादशी रविवारी 13/10/2024 रोजी शाही लवाजम्यासह लंघन चिंचोळे हद्द धुळाचा पारंपरिक खेळ नाथ बाबाच्या नावाचं झांग भल। महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये 7 टप्प्यात ज्या निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागली, ज्यात महाराष्ट्राचे 2-3 टप्पे केले, ते आज एकदम अचानकपणाने एका टप्प्यात निवडणूक घोषित करतायत। बराच वेळ सरकारला दिला आणि सरकारने मनाला मानेल तशा योजना जाहीर केल्या, पूर्ण तिजोरी खाली केली। सर्व प्रकारे जेवढं देणं शक्य आहे तेवढं वाटप करण्याचं काम पोकळच आहे अर्थात, कारण तिजोरीत काही नाही आहे। अशा परिस्थितीत इतके दिवस निवडणूक पुढे ढकलली, सरते शेवटी आता निवडणूक घोषित केलेली आहे। आजपासून मला अपेक्षा आहे की हे सरकार आता नव्या घोषणा करणार नाही। जेवढं काही शिल्लक आहे तिजोरीत तेवढं जर काही शिल्लक असेल तर आजपासून थांबायला लागेल। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एका टप्प्यात निवडणुका घेतल्या याबद्दल चांगली गोष्ट आहे। याचा अर्थ मागे लोकसभेत 7 टप्प्यात निवडणुका घेण्याची गरज नव्हती। एका टप्प्यात जर निवडणूक यंत्रणा निवडणूक घेत असेल तर आम्हाला त्यात कोणतीही काळजी नाही। आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकसंघपणाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि महाराष्ट्रातल्या जनतेला घाबरलेलं हे सरकार वेगवेगळ्या घोषणा करतंय आणि पाहिजे त्या घोषणा करून सत्तेवर पुन्हा येण्याचा प्रयत्न करतं, हे कळून चुकलेलं आहे। पुन्हा महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे। लोकसभेला ज्या टप्प्यात केले त्याच्यामुळे कुठेतरी आपण पाहतो फटका बसल्याचं पाहायला मिळालं सत्ताधाऱ्यांना, त्यामुळेच अशा प्रकारचे एका टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आता एका टप्प्यात पराभूत होतील। लाडके बहिणीचं यशस्वी ब्रँडिंग आहे ते सरकारने केलं आचारसंहितेपूर्वी, आम्ही त्यामध्ये सक्सेस झालो। विरोधकांनी त्यावरती मात्र आरोप उठवला, अशा पद्धतीचं ब्रँडिंग आज झालं। आम्ही कोणतेही आरोप केले नाहीत। आजही लाडक्या बहिणीला बजेटमध्ये हेड नाही आहे, हेड शीर्षक करायचं असतं ना, लेखा शीर्ष, ते केलेलं नाही। त्यांचा प्रस्तावही ट्रेजरीकडे गेलेला नाही आहे आणि त्यामुळं यामध्ये लाडकी बहीण ही त्यांना जर परमनंट योजना करायची असती तर त्यांनी ते लेखाशीर्ष उघडलं असतं आणि हे पैसे वाटले असते। आज तसं काही केलेलं नाही। आमचं सरकार आल्यावर या लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त आम्ही देणार आहोत। लाडक्या बहिणींना त्याच्याबरोबर सुरक्षितता देणार आहोत। लाडक्या बहिणींच्या केसाला धक्का लावणार नाही, लागू शकत नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडीचं पक्षाची फोडाफोडी झाल्यानंतर तुम्ही म्हणत होता की लोक निवडणुकीसाठी तयार आहेत, निवडणुकीची वाट बघतात, खऱ्या अर्थाने निवडणूक आज घोषित होते। त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे की आता निवडणुकीला वाट बघणारा मतदार या महायुतीला योग्य ती जागा दाखवते। आज एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लाडकी बहीण संदर्भात, त्यामध्ये फक्त भाजपचा उल्लेख आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो त्यामध्ये वापरण्यात आलेला आहे। कुठेतरी आता महायुतीमध्ये आपण बघतोय पहिल्यापासूनच आपणच हे आणले असं रस्सीखेच पाहायला मिळाले। आज जाहिरात थेट एका उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोखाली आली। असं आहे की हे तिघही कधीच मनाने एकत्रित आलेले नाहीत। डोक्यावर टांगती तलवार ठेवून, दम देऊन, धमक्या देऊन, भीती तयार करून हे सगळे पक्ष फोडण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळे हे मनाने कधी एकत्रित येऊ शकत नाहीत।
त्यामुळे या जाहिराती वेगळ्या दिसत आहेत, त्याचं मूळ त्यात आहे. योगेंद्र पवार यांची उमेदवारी बारामतीमधून फायनल होते का काय त्यात? आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, 2 दिवसात बसेल, त्याच्यावर योग्य ते निर्णय करतील. निवडणुका एका जागा वाटपाचं कधीपर्यंत गोळ कधी संपेल, कधीपर्यंत जागा वाटपाचा गोळ झालेला नाहीये. 218 जागा जवळपास 10 ते 18 200 या जागांचे निर्णय आम्ही केलेले आहेत. 60-70 जागांचे निर्णय झाल्यासारखे आहेत, फक्त त्याच्यावर एक शिक्कामोर्तब आम्हाला करायचं आहे. परवा सकाळी आम्ही ते बसून 1 दिवसभरात बसून करू. हे तिघं एकत्र आले नाही म्हणताय, मात्र निवडणूक एकाच टप्प्यात होते, काय वाटते पुढे? हे तिघं एकत्रित मनाने आलेले नाहीत असं मी म्हटलं, पण सत्तेसाठी सगळेच एकत्रित येतात आणि सत्तेसाठी सत्ता वाटून घेण्याचं काम हे बेमालूमपणानं मागच्या 1-1.5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. सगळ्यातच हे वाटेकरी आहेत, त्यामुळे हे एकत्रित न येतील तर काय करतील. शिवसेनेचा उद्धव ठाकरे शिवसेनेचा अजूनही आग्रह दिसतोय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवूनच आपण निवडणुकीला सामोरं जावं. काय त्या संदर्भात? आमच्या महाविकास आघाडीत याची साधक बाधक यापूर्वी चर्चा झालेली आहे. आम्ही योग्य वेळी तो निर्णय करू. राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जणांचा शपथविधी होतोय, याला आव्हान देण्याचा प्रयत्न. शपथविधी झालेला आहे. खरं तर आचारसंहिता दुपारी आणि सकाळी शपथविधी. याला काय तू म्हटलं? याला नाही, शेवटी सरकारने त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेतला. इतके वर्षभर का थांबले होते हाच प्रश्न आहे. पण राज्यपालांनी मनमानी केली, नाहीतर महाविकास आघाडीचेच आमदार आले असते. आणि आज ऐनवेळी घाई गडबडीत त्यांनी निर्णय 12पैकी 7 केला. 5 जणांना 5 गाजरं मागं ठेवलेली आहेत. प्रत्येकाला येईल त्याला तुझंच नाव होतं, पण गडबडीत 7 जणांचा केला. निवडणूक झाल्यावर तुझं करतो असं म्हणून एक 5-50 जणांना आता ते गाजरं दाखवतील. 5 तारखेला अर्ज माघारीनंतर 20 तारखेला मतदान, म्हणजे प्रचारासाठी कुठंतरी थोडेच दिवस मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने होईल हे सगळं असं वाटतं? कमी कालावधी मिळतोय हे खरं आहे, आणि कमी कालावधीत आम्हाला अनेक ठिकाणी जायचं आहे, पण मला खात्री आहे की आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू. मुश्रीफ साहेबांनी परवा राजेंवर टीका केली, त्याकडे कसं पाहता? मी ती टीका ऐकलेली नाही, त्यामुळं पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुमची एक स्टाईल आहे टप्प्यात कार्यक्रम करणं, आता निवडणूक एकाच टप्प्यात घोषित होते. एकाच टप्प्यात कार्यक्रम. निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा. संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स, आटपाडी. निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स, आटपाडी.